भिवंडीवाडा मनोर रस्त्याच्या दुरवस्थे प्रकरणी आता जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात केलेली कारवाई राजकीय अक्षातून केल्याचा आरोप जिजाऊ सामाजिक संस्थेने केलाय। भिवंडी मनोर रस्त्याच्या डागडुजीचं काम जिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आलं होतं। डागडुजीनंतरही या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली होती। या प्रकरणी स्थानिक पातळीवर आंदोलन झालं होतं। विधिमंडळात या प्रकरणी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश निघाले। ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप जिजाऊ संघटनेच्या मोनिका पावेंनी केला। कंपनीने नियमानुसार काम केल्याचा दावाही यावेळी करण्यात आला। तर ज्या दिवशी रस्ता चालू झालाय ना 2008 पासून तिथपासून एसआयटी चौकशी पूर्ण रस्त्याची झाली पाहिजे। मग तेव्हा जे राजकारणी होते तिथपासून जे अधिकारी होते तिथपासून का शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तिथपर्यंत सगळी चौकशी नाही। एका रस्त्याची नाही, महाराष्ट्रात ज्या ज्या रस्त्यांना अपघात होतात म्हणजे उद्याला समृद्धीलाही अपघात होत आहेत, मुंबई नाशिक हायवेवरही अपघात होतात। आपण बघितलं असेल 6 महिन्यापूर्वी पडगा इथे खूप मोठा अपघात झाला, निष्पाप 6 लोकांचा जीव गेला। त्याची दखल का नाही घेतली? का टोल नाका सुरळीत चालू आहे रस्ता अपुरा असताना? का 6-6 तास ट्रॅफिक लागते? का असंख्य पोरं मेली जातात? मग त्यांची एसआयटी नोंद व्हावी। महाराष्ट्रात जिथे जिथे कंस्ट्रक्शन कंपन्या काम करतायत ना ऍक्सिडेंट होतोय तर या सगळ्यांवर एसआयटी चौकशी झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।